भाजप संविधान बदलणार ही अफवा आहे असं केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी म्हटलंय। आजचा भाजप बदललाय, सर्व जाती धर्मांचा पक्ष झालाय असं विधान आठवले यांनी केलंय। डोंबिवलीमध्ये आयोजित राज्यस्तरीय द्वितीय बौद्ध धम्म परिषदेमध्ये आठवले यांनी हे वक्तव्य केलंय। दिल्लीहून परत येताच नवनीत राणा अमरावती भाजप कार्यालयामध्ये दाखल झाल्या। यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी त्यांचं औक्षण करत फटाक्यांच्या आतिषबाजीत जंगी स्वागत केलं। भाजप आमदार प्रवीण पोटेंनी राणांचं स्वागत करताना त्यांना कोपरखळी मारली। आता सर्व मतभेद संपलेत असं पोटेंनी जाहीर केलं, त्यामुळे हा राणांसाठी दिलासा मानला जातो। काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोलेंचा भाजपशी छुपा संबंध असल्याचा खळबळजनक आरोप प्रकाश आंबेडकरांनी केला। नितीन गडकरी पराभूत होतील याचा पटोलेंना दुःख झाल्याचा आरोप आंबेडकरांनी केला। तर काँग्रेसबरोबर वंचित गेली असती तर भाजप नेते पराभूत झाले असते। पटोलेंना हे नको होतं आणि म्हणूनच वंचितला बाहेर ठेवल्याचा गंभीर आरोप आंबेडकरांनी केला। प्रकाश आंबेडकर यांनी वेगवेगळ्या निवडणुकीमध्ये वेगवेगळी भूमिका घेतली असल्याचं खासदार अशोक चव्हाण म्हणाले। त्यांचा महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी एका पक्षाला पाठिंबा आहे, काही ठिकाणी स्वबळावर लढतात, त्यामुळे त्यांच्या राजकीय भूमिकेबाबत लोकांमध्ये संभ्रम असल्याची प्रतिक्रिया चव्हाणांनी नांदेडमध्ये दिली। वंचित बहुजन आघाडीनं नांदेडच्या जागेसाठी काँग्रेसला पाठिंबा दिला। हा काँग्रेसच्या वसंत चव्हाणांचा दावा खोटा असल्याचं खासदार अशोक चव्हाण म्हणाले। काँग्रेसला पराभव समोर दिसतोय, त्यामुळे अशा प्रकारची घोषणा करून काँग्रेस लोकांची दिशाभूल करत असल्याचा आरोप अशोक चव्हाणांनी केला। बीडच्या आंबेजोगाईमध्ये धनगर समाजाच्या बैठकीत थेट लोकसभा उमेदवारांना फोन करण्यात आला। तसंच धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत त्यांची भूमिका काय अशी विचारणा करण्यात आली। यावर आपण संसदेमध्ये पहिला प्रश्न धनगर समाजाचा मांडणार असल्याचं आश्वासन पंकजा मुंडे यांनी दिलं। बजरंग सोनावणे यांनीही धनगर समाजाचे प्रश्न सोडवण्याची भूमिका मांडली। मावळ शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बारणे आणि मावळ अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके यांची दिलजमाई झाली। मावळ लोकसभा महायुतीच्या उमेदवारीवरून शेळकेंनी बारणेंच्या उमेदवारीला विरोध केला होता। मात्र काल बारणेंनी शेळकेंच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली। यावेळी शेळकेंच्या पत्नी सारिका शेळकेंनी बारणेंचं औक्षण केलं। गेल्या 10 वर्षांपासून आपला दररोज जनतेबरोबर संपर्क आहे। निवडणुकीपेक्षा आपलं सामाजिक दायित्व हे जास्त असल्याचं भाजपचा भारती पवार नाशिकमध्ये म्हणाल्या। विकासाच्या मुद्द्यावर भाजप निवडणूक लढवते आणि त्यामुळे लोकसभा निवडणुकीत जनता नक्कीच आम्हाला आशीर्वाद देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। नाशिकची जागा शिवसेनेला सुटेल असा विश्वास शिवसेना शिंदे पक्षाचे आमदार संजय शिरसाट यांनी व्यक्त केलाय। त्याचवेळी गिरीश महाजन संकट मोचक आहेत, त्यांनी शेपटीला चिन्हे लावून महायुतीत व्यत्यय आणू नये असा टोलाही महाजनांना लगावला। रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा ही शिवसेनाच लढणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। वर्षावर मुख्यमंत्र्यांशी मंत्री उदय सामंत आणि त्यांचे बंधू किरण सामंत यांची 2.5 तास चर्चा झाली। किरण सामंतांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाल्याचं समजतंय। काही झालं तरी भाजपला जागा सोडायची नाही असा निर्धार या बैठकीत झाल्याचं कळतंय। साताऱ्यामध्ये महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्या विरोधात मवियाचे पृथ्वीराज चव्हाण उभे राहण्याची शक्यता आहे। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यामध्ये बंद दारात चर्चा झाल्याचं कळतंय। कराडमधल्या पृथ्वीराज चव्हाणांच्या घरी जयंत पाटील आलेले होते। हिंगोलीमध्ये महायुतीची डोकेदुखी वाढली आहे। महायुती आणि शिंदे पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून खासदार हेमंत पाटील यांचं नाव जाहीर झालं आणि त्यानंतर स्थानिक भाजपनं हेमंत पाटील यांना तीव्र विरोध केलाय। एकवेळ शिंदेंनी भाजप उमेदवाराला धनुष्यबाण चिन्हावर उभं करावं, मात्र हेमंत पाटलांची उमेदवारी ही मागे घ्यावी अशी मागणी भाजपनं केली। वंचित बहुजन आघाडीनं 11 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे। वंचितनं आतापर्यंत 20 उमेदवारांची घोषणा केली आहे। हिंगोलीमधून डॉक्टर बी.डी. चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसंच उत्तर मध्य मुंबईमध्ये वंचित लढणार आहे। धुळे लोकसभेसाठी वंचितकडून अब्दुल रहमान यांना उमेदवारी देण्यात आली आहे। खऱ्या अर्थानं धुळ्यामध्ये भाजप विरुद्ध वंचित अशी लढत होईल असं वंचितच्या युवक अध्यक्षांनी सांगितलं। जिल्ह्यात मुस्लिम समाजाच्या समस्यांना हात घालणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। नंदुरबार लोकसभेसाठी कोळी समाजाकडून उमेदवार निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरवलं जाणार आहे। कोळी समाजाच्या बैठकीत हा निर्णय झालाय। इच्छुक उमेदवारांची चाचपणी केली जाणार आहे। लवकरच उमेदवारांच्या नावाची घोषणा होईल असं बैठकीत जाहीर केलंय। महाराष्ट्रात लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडे उमेदवार नाहीत, हात धरून उमेदवार जाहीर करत असल्याचा आरोप अजित पवार गटाचे
मंत्री अनिल पाटील यांनी केला. धुळ्यामध्ये पार पडलेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत त्यांनी मवियावर जोरदार टीका केली. महायुती उत्तर महाराष्ट्रातल्या सर्व जागांवर विजयी होईल असा दावा त्यांनी यावेळी केला. अनुसूचित जातीचं वैधता प्रमाणपत्र आणि रामटेक लोकसभा निवडणुकीचं नामनिर्देशन पत्र रद्द झालेल्या रश्मी बर्वे यांना सर्वोच्च न्यायालयामध्ये दिलासा मिळालेला नाहीये. या प्रकरणात तातडीनं सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयानं नकार दिलाय. त्यामुळे आज उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये या प्रकरणात सुनावणी होणार आहे. भ्रष्टाचारी कितीही मोठा असला तरी कारवाई होणारच असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ठणकावून सांगितलं. गरिबांचा पैसा कुणालाही हडप करता येणार नाही. भ्रष्टाचार हटवण्याची मोदींची गॅरंटी असं आश्वासन मोदींनी उत्तर प्रदेशमधल्या मेरठमध्ये संबोधित करताना दिलं. ईव्हीएम मॅनेज केल्याशिवाय 400 पार शक्य नाही असा आरोप राहुल गांधींनी भाजपवर केला. मॅच फिक्सिंग शिवाय भाजप 180 सुद्धा पार करणार नाही असं आव्हान त्यांनी दिलं. संविधान संपवण्यासाठी मॅच फिक्सिंग सुरू असल्याचा घणाघात त्यांनी पंतप्रधान मोदींवर दिल्लीतल्या रामलीला मैदानातून केला. दिल्ली आणि झारखंडच्या मुख्यमंत्र्यांना झालेल्या अटकेवरून शरद पवारांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. केंद्र सरकारची ही कृती म्हणजे लोकशाही आणि संविधानावर हल्ला आहे. त्याला वाचवण्याची जबाबदारी आपली आहे असं पवार म्हणाले. तर अबकी बार भाजप तडीपार या घोषणेचा पुनरुच्चार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी यावेळी केला. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची आज दुसऱ्यांदा ईडी कोठडी संपली आहे. आज कोर्टासमोर हजर केलं जाणार आहे. केजरीवाल दारू घोटाळा प्रकरणात सध्या ईडीच्या अटकेत आहेत. ईडी आज पुन्हा कोठडीची वेळ वाढवून मागण्याची शक्यता आहे. झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होणार आहे. विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सहभाग होण्यासाठी परवानगी द्यावी अशी मागणी सोरेन यांनी केली आहे. हायकोर्टानं ही याचिका फेटाळली. आता सुप्रीम कोर्टात आज सुनावणी आहे. एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी कुख्यात गँगस्टर मुख्तार अन्सारीच्या गाझीपूर इथल्या घरी भेट दिली. यावेळी ओवैसींनी अन्सारीच्या कुटुंबाचं सांत्वन केलं. सोशल मीडियावर ट्विट करत या कठीण परिस्थितीत आम्ही अन्सारीच्या कुटुंबासोबत असल्याचं म्हटलंय. राज्यातल्या काही भागात आजपासून 2 दिवस पावसाचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासह विदर्भात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह भाकीत हवामान विभागानं वर्तवलं आहे. राज्यात दिवसेंदिवस तापमानाचा पारा वाढत चाललाय. त्यामुळे गरज नसेल तर घराबाहेर पडणं टाळा. सोलापूर जिल्ह्यामध्ये यंदाच्या मोसमातला सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. सोलापूरमध्ये 41 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे. नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे. आग्र्यातील ताजमहलला भेट देणारे पर्यटक उन्हामुळे हैराण आहेत. कडक उन्हामुळे पर्यटकांच्या अंगाची लाही होतीये. त्यामुळे उन्हापासून बचावासाठी कोणी थंडगार पेय घेतंय, कोणी छत्रीच्या छायात जाताना दिसून येत आहे. उकाड्यामुळे नागरिकांचा प्राणी देखील हैराण झालेत. कर्नाटकच्या मंगळुरूमध्ये प्राण्यांना वाढत्या उष्णतेपासून संरक्षण देण्यासाठी खास उपाययोजना करण्यात आल्या. पिलिकुला पार्कमध्ये वॉटर स्प्रिंकलर लावण्यात आले. त्यामुळे प्राण्यांना उकाड्यापासून दिलासा मिळतोय. व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये घट झाली आहे. ओएमसीकडून 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरचे दर 30 रुपये 50 पैशांनी कमी झालेत. गेल्या 3 महिन्यांपासून व्यावसायिक सिलेंडरच्या दरामध्ये वाढ होत होती. मात्र आता किमतीमध्ये घट झाली आहे. त्या काहीसा दिलासा मिळालाय आणि आजचा दर 1749 रुपये इतका आहे. नाशिक जिल्ह्यात कांदा आणि भुसार शेतीमाल व्यापारी असोसिएशनच्या बैठकीत महत्वाचा निर्णय झाला. आजपासून 2% हमाली तोलाई कपात न करण्याचा निर्णय घेतलाय. अनेक वर्षांपासूनची परंपरा खंडित करण्याच्या निर्णयामुळे बाजार समिती, शेतकरी आणि माथाडी हमाल मापारी कामगार संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे. वेस्ट बंगालसह वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसानं हाहाकार माजवला. अनेक ठिकाणी गारांचा पाऊस कोसळला. वादळामुळे घरांची छपरं उडून अनेक नागरिक जखमी झाले. पावसामुळे जनावरांचा चारा भिजला. विजेचे खांब कोलमडून पडले. संपूर्ण परिसरात वीज गायब आहे.
भारत पाकिस्तान सीमेवर जम्मू काश्मीरमध्ये भारतीय लष्कराकडून अनोखा उपक्रम राबवण्यात येतोय। सीमावर्ती भागातल्या तरुण मुलामुलींना प्रशिक्षण दिलं जातं। यामध्ये मुलींना मशीन क्लासेस शिकवले जातात। विद्यार्थ्यांसाठी लॅपटॉप उपलब्ध करून देण्यात आले। आपको जो देखने की जरूरत नहीं है, जैसे आप करते हैं। भंडाऱ्यामध्ये अखेर धीरेंद्र शास्त्रींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। भंडाऱ्याच्या मोहाडी शहरात धीरेंद्र शास्त्रींनी सत्संगावेळी मानव धर्माचे संस्थापक जुमतेब ठुबरीकर यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान केले। यावरून अनेक अनुयायांनी भंडारा जिल्ह्यातल्या विविध पोलीस ठाण्यांमध्ये धीरेंद्र शास्त्रींविरुद्ध तक्रार नोंदवली। गडचिरोली छत्तीसगड सीमेवरच्या नक्षली कॅम्पचा भांडाफोड झाला। यावेळी मोठ्या प्रमाणामध्ये नक्षली साहित्य जप्त करण्यात आलं। लोकसभा निवडणुकीत विध्वंसक कारवाया करण्यासाठी नक्षली या भागामध्ये तळ ठोकून बसल्याची माहिती पोलिसांना मिळालेली होती, त्यानुसार कारवाई झाली।